ये खबर जानलेवा हमले से जुड़ी है। मलंगगढ़ खोनी गांव आई एकवीरा ढाबे के पास स्थित साई मावली कंस्ट्रक्शन द्वारा लोगों से करोड़ों की धोखाधड़ी से पीड़ित लोगों की सहायता करने गई भालगांव की समाज सेविका तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए की महिला जिला अध्यक्षा शालिनीताई राजेंद्र वाघ पर उनके जनसंपर्क कार्यालय में कातिलाना हमला किया गया है। उन्हें जान से मारने की कोशिश की गई है। इस विषय में शालिनीताई वाघ ने मनोज धुमाल और उनकी पत्नी के खिलाफ उल्लासनगर के हेडलाइन पुलिस स्टेशन में आपराधिक मामला दर्ज किया है और खोनी गांव के भवन निर्माता मनोज बड़ीराम धुमाल, उनकी पत्नी अश्विनी मनोज धुमाल के इशारे पर उन पर जानलेवा हमले किए जाने का आरोप किया है। हे जे पीडित लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, जे मोलमजुरी करून पोट भरतात, प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं घर व्हावं म्हणून। ते लोकांनी पण एक स्वप्न बघितलं होतं। ते स्वप्न बघत असताना एक जो बिल्डर आहे साई माऊली बिल्डर अँड डेव्हलपर्स, त्यांनी त्या सर्व लोकांना फसवलेलं आहे। त्यांना फसवले असता त्यांनी माझ्याशी संपर्क केले असता मी रीतसर इथं FIR वगैरे करण्यासाठी आम्ही इथं आलो। त्यांच्याकडे जे व्हिडिओ आहेत, त्यांच्याकडे जे मनोज धुमाळचे जे व्हिडिओ आहेत, मनोज धुमाळचे जे रेकॉर्डिंग आहेत, ते इथं जमा केल्या, त्या इथं दाखवल्यात। त्यानंतर त्यांनी असं ठरवलं त्या लोकांनी की या बाईवर हल्ला करायचा। त्यांनी माझ्यावरती इतका बेड हल्ला केला। मनोज धुमाळ आणि अश्विनी धुमाळ यांनी तिचे गुंड पाठवून माझ्यावरती बेड हल्ला केला, माझे जीव घेण्याचा प्रयत्न केला। मी त्याची FIR स्थानिक पोलीस स्टेशन हेडलाईन इथं दाखल केलेली आहे। माझे DCP साहेबांना विनंती आहे, साहेब या गोरगरीब लोकांना न्याय द्या आणि माझ्या जीवाची काही बरं वाईट झाले तर अश्विनी धुमाळ आणि मनोज धुमाळ हे जबाबदार असतील। जय भीम, नमो बुद्धाय। तो दूसरी तरफ साई मावली कंस्ट्रक्शन के खिलाफ मानपाड़ा पुलिस स्टेशन में सैकड़ों लोगों से करोड़ों की धोखाधड़ी करने का मामला दर्ज किया गया है। इस विषय में हमारे संवाददाता ने मनोज धुमाल से उनके मोबाइल नंबर 7506857785 पर संपर्क किया तो उनका फ़ोन नॉट रीचेबल आया है। उल्लेखनीय बात यह है कि मनोज धुमाल को घर खरीदने के लिए बीनू, पानी, ग्राही जैसी अनेक गरीब पीड़ित लोगों ने लाखों रुपया नगद और ऑनलाइन तथा चेक के रूप में दिया है, लेकिन अभी तक ना उनको घर मिला है ना पीड़ितों की रकम अदा की गई है। बताया जाता है कि इन लोगों से सीधे रूप में करोड़ों की धोखाधड़ी की गई है। इस मामले में RPI A के जिला अध्यक्ष धर्मा वक्ते ने महिला जिला अध्यक्षा शालिनीताई वाघ पर जानलेवा हमला करने की साजिश रचने वाले मनोज धुमाल एवं उनकी पत्नी अश्विनी धुमाल पर कड़क कार्रवाई करने की मांग कल्याण के DCP अतुल झेंडे से की है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक भोवनिकर जी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मान्य स्मिताताई चव्हाण, या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष शालिनी वाघ मॅडम यांच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये हे इथं जे उपस्थित जे पीडित आहेत, साधारण 250 लोकांना खोनी गाव एकवीरा धाब्याच्या बाजूला काही 3 रूम बनवून भूमाफियाने 4 भूमाफियाने त्या ठिकाणी या 250 लोकांची फसवणूक केलेली आहे। त्यांच्याकडनं साधारण 3.5 करोड रुपये वसूल केलेले आहेत। ही सर्व पीडित आमच्या कल्याण डोंबिवलीच्या जिल्हाध्यक्ष शालिनी वाघ मॅडम यांच्याकडे आल्या। त्यांची झालेली फसवणूक त्यांना सांगितली आणि आम्ही सर्व आमची जिल्हा कमिटी महिला आघाडी आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनच्या सिनियर PI सन्मान्य संदीपान शिंदे यांना भेटलो आणि त्यांना या पीडित कुटुंबाची सर्व माहिती दिली। हे सर्व आम्ही या पीडितांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना न्याय मिळवून देतो असं ज्यावेळेस या भूमाफ्याच्या लक्षात आलं त्यावेळेस या भूमाफ्यांनी प्रामुख्याने यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत मनोज धुमाळ, अश्विनी धुमाळ यांनी शालिनी वाघ मॅडम यांच्यावर 4 तारखेला भ्याड हल्ला केला, त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि ज्या हस्तकाला पाठवलं होतं त्यांनी जाहीरपणे त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करत असताना जाहीरपणे सांगितलं
की अश्विनी धुमाळ आणि मनोज धुमाळ यांची तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करताय, त्यांच्या विरोधात जाताय. जर यापुढे तुम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलात तर तुम्हाला आम्ही खलास मारू, अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांनी धमकी देखील दिलेली आहे. आम्ही रितसर हिल लाईन पोलीस स्टेशनला या सर्व घटनेची माहिती देऊन त्या ठिकाणी FIR दाखल केलेली आहे. मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे या ठिकाणी DCP साहेब आहेत, अतुल झेंडे साहेब, आणि कालच आम्ही हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले DCP साहेब गोरे साहेब, सचिनजी गोरे साहेब यांना देखील भेटलेलो आहोत. आम्ही दोन्ही DCP साहेबांना विनंती केलेली आहे. अपर पोलीस आयुक्त संजय जाधव साहेब यांना देखील आम्ही भेटलेलो आहोत. या सर्व पीडितांची आम्ही त्या ठिकाणी माहिती दिलेली, मॅडमवर हल्ला झाल्याची माहिती दिलेली, आणि आम्ही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने मागणी केलेली आहे की हे जे भूमाफिया आहेत, ही जी 4 लोकांची जी टोळी आहे आणि त्याच्यामध्ये एक वकील देखील आहे, त्या भूमाफियाला आपण तत्काळ अटक करावी आणि ही जी पीडित लोक आहेत यांची जी फसवणूक झालेली आहे त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त करून त्यांचे पैसे त्यांना परत करावे, अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली. ही जर मागणी पूर्ण झाली नाही, त्या आरोपींना अटक झालं नाही, तर आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरवू, असं या ठिकाणी मला आपल्याला जाहीर सांगायचं आहे. जय भीम, जय संविधान. हाँ, आपका नाम बोलिए. सर नमस्कार, मेरा नाम बीनू पाणिग्राही है. सर मनोज धुमाल है ना, हमको रूम देगा बोला, 650 एरिया देगा बोला. हमारा से चेक से लिया 2 लाख रुपया, कैश से लिया 71,000. और सर हम लोग को ना 4 बार वो टाइम दिया, एक 16 तारीख दिया, एक 20 तारीख दिया, एक 25 तारीख दिया, एक 5 तारीख दिया. और 5 हम लोग 3 तारीख को गया था उनसे वही बात करने के लिए रूम के लिए. सर मेरा लड़का को धमकी दिया कि झूठा इंजाम लगाया. जब भी उसका मेरा जब भी बोल बचन हुआ, झगड़ा हुआ, तभी से सर 5 तारीख को गया तो 5 तारीख से गायब है वो. उसने चेक दिया था 2,70,000 का चेक दिया था. मैं 2,71,000 का चेक दिया था. मैं बैंक में लेके गया, बैंक वाला क्या बोला 2,47,000 रुपये पैसा है और उसका आगे पैसा नहीं है, हम लोग को नहीं दे पाएगा. तो मनोज धुमाल से बात हुआ, उस दिन क्या बोला दूसरा दिन में कल लेके डालूंगा, परसों आप पैसा निकालने का. 9 तारीख को मैं बैंक में गया था, 9 तारीख को बात हुआ, लेकिन वो सामने नहीं आया. उस दिन से सर उसका नंबर भी बंद है, उसका फोन भी नहीं उठा रहा है. उसको दुनिया लोग से दुनिया बात करता है, दुनिया जगह में छुपता है, घूमता है. हम गरीब लोग को मेरा रूम जहाँ पे मैं भाड़ा पे था वो पैसा भी डिपॉजिट पैसा उठा के देने तक मनोज धुमाल मेरे को ज़बरदस्ती से मेरे से पैसा लिया. जो 71,000 रुपया में कैश दिया है ना, मेरा घर का मैं निकाल के डिपॉजिट पैसा दिया. मैं घर से बेघर हुआ. उसका जो रूम वाला का भांजा को भेजा था, मैं ऐसा बोला, रोया, हाथ पैर जोड़ा है ना, तो उसका भांजा को भेजा था. उसका भांजा जाके बात किया तो बोला कि 5 तारीख को हम बिना बताने से तुम सामान लेके गाड़ी में भर के आओ, बिंदास रुको, तुमको कोई बोलने वाला नहीं है. कोई बोलेगा तो बोलने का कि बिल्डर से बात करो. मनोज धुमाल ने ये बात बोला था. शालिनी मैडम तुम्हारी मदद के लिए आई है. शालिनी मैडम मदद करने के लिए आए. शालिनी मैडम को जब भी इतना बड़ा नेता को, इतना बड़ा आदमी को जब भी मारता है, घर में घुस के मारेगा, ख़त्म करेगा बोल के, जान से मार देगा बोल के धमकी दे रहा है. सर हम गरीब है, हम आम आदमी है, हम लोग का मेहनत करेगा तो खाता है, हम लोग को क्या करेगा, हम लोग को क्या नहीं करेगा. सर ये बात ना सोच समझ के आपको इतना निकुष्टि करता है, इतना मिनती करता है. हमको न्याय दिलाओ, हम गरीब का पैसा हमको दिलाओ, नहीं तो हमको घर दिलाओ, सरकार छात दिलाओ. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.